हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज शनिवार होता आणि बाजारात एकदम उन्हात आल्यामुळे मला खूप कंटाळा आलेला। मग मी जरा बसलेली तिकडं, तोपर्यंत आज बघा आदिती अनुष्काने पिशव्या इकडं आणल्या आणि सगळा बाजार मोकळा करत बसल्या। मग मी पण लगेचच साडी चेंज केली आणि पटकन इकडं आले। म्हटलं जास्त काहीतरी ह्या करत बसतील, पण नाही, सगळं त्यांनी आज वेगळं केलं। इतकं बरं वाटलं ना, सगळा बाजार आज दोघींनी भरला, सगळं जागच्या जागी ठेवलं आणि मी फक्त मग नंतर फ्रीजमध्ये जे काही होतं ना ते सगळं ठेवलं ताईंनो। पण आजचं सगळं जे काही आहे ते ह्या दोघींनीच आवरलेलं। तर बाजार म्हणाल तर बऱ्यापैकी आज स्वस्त होता, अजिबात बाजार आमच्या इकडे महाग नाही। लसूण काही गोष्टी सगळ्या आता स्वस्त झालेल्या आहेत, कांदे वगैरे। तर बघा इकडं सगळं जे काही होतं ना त्या दोघींनी व्यवस्थित भरलं। तर आदिती अनुष्काला ह्या कामांची सवय आहे आणि त्यांना ती व्यवस्थित पण येतात। आणि आजचा व्हिडिओ हा मगाशी मी एवढा शूट केला 4-5 वाजता आणि आता एका कमेंटवर आपण बोलूया, चला कंटिन्यू करा पुढे। चला तर ताईंनो, झाला असेल माझा बाजार वगैरे भरला, खूप वेळ झाला बाजार भरून आणि आता घड्याळात वाजलेले आहेत 8:30। थंबनेल बघून तुम्हाला असं टेन्शन घेऊ नका की म्हणजे मी जास्त काही कालच्या कमेंटला जे निगेटिव्ह घेतलेलं आहे का, तर अजिबात नाही, निगेटिव्ह घेतलेलं नाही आहे कालच्या थंबनेलला, सॉरी कालच्या कमेंटला। पण आता मी टायटल तसं दिले का, तर माझी इच्छा आहे की हा व्हिडिओ जो आहे तो आता मी बोलणार आहे तो सगळ्यांनीच ऐकावा, सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनीच एकमेकीला समजून घेतलं पाहिजे। तर वजनाचा आलेलं की म्हणजे त्या ताईची, खरं ती ताई आता व्हिडिओ बघते, मला माहिती आहे, रेग्युलर व्ह्यूवर आहे ती माझी। तर ना तिने कमेंट केली ती सगळा व्हिडिओ छान आहे पण वजन थोडं कमी कर। तर त्याच्या खाली दुसऱ्या ताईंनी पण जाऊन कमेंट केली की उलटं वजन कमी झालेलं, आधी चांगली गुडगुडीत होती। तर नाही, माझं वजन कमी झालेलं नाहीये। आणि तर ना अजून पण पुन्हा एकदा सांगते, निगेटिव्ह धरू नको, म्हणजे जिनं कमेंट केली आहे त्या ताईला सांगते की तू निगेटिव्ह धरू नको, उलटं बरं झालं कमेंट केली आणि मला त्याच्यावरती बोलावंसं म्हणजे बोलायला चान्स मिळाला। तर बघा कधीही कोणाला बॉडी शेमिंगवरनं अजिबात ट्रोल करू नये, बोलू नये, ज्याचं त्याचं प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं, कोणाला काय प्रत्येकाचे असतं। एखादा माणूस असतं जे एवढंसं खातं पण त्याचं एवढं सुद्धा वाढत नाही, एखादं एवढं खातं एवढंसं खातं पण त्याला हवा खाल्ली तरी ही असतो। आणि माझं तसंच आहे, हवा काय पाणी पिलं तर आमचं 1 महिना म्हणजे एखाद्याचं शरीराची ठेवणच तशी असते ताई नो। आता 1 महिना जरी मी उपाशी राहिली ना तर माझं एक असं नव्हे असं काही दिसणार नाही तुम्हाला, मी जशीच्या तशी फ्रेश कायमचं माझं म्हणजे चेहरा तुम्हाला जसा आता आहे ना तसा दिसणार। हा मान्य आहे, मला वेट जास्त असणं खरंच खूप म्हणजे आजकालच्या काळात धोका आहे, पण मी म्हणते आता येऊ दे धोका कधी। आता चांगला माणूस हे करणारा आपण किती बघतो बातम्यात की अगदी म्हणजे जिम करतात तर जिम मध्ये सुद्धा जीव जातो आणि त्यात प्रत्येकाच्या आयुष्यात वैयक्तिक वेगवेगळ्या भरपूर गोष्टी घडलेल्या असतात। मी पहिल्या जेव्हा माझं डिलिव्हरी झाली, म्हणजे माझं सी सेक्शन आहे दोन्ही सुद्धा, म्हणजे शिजर, तर पहिल्यापासून बघा कधीच असं म्हणजे, तर पहिल्या वेळेस माझी जेव्हा डिलिव्हरी झाली, सी सेक्शन शिजरच झालं, तर माझी इतकी तब्येत वाढलेली नव्हती, तेव्हा कसं एकदम हे होतं। आणि नंतर दुसऱ्या टाइमला एकतर 5 वर्षांनी म्हणजे जेव्हा माझं आदिती अनुष्का जुळ्या झाल्या तेव्हा ना मला ट्विन्स मुलं असल्यामुळे, म्हणजे माझी प्रेग्नेन्सी ट्विन्स असल्यामुळे 2 जुळ्या मुले म्हणजे असल्यामुळे ना, तेव्हा मला इतकं हेवी ना मेडिसिन होते, इतके डोस होते, इतकं मला हे करायचं होतं, माझ्या स्वतःचं शरीर पण नीट ठेवायचं होतं। आणि ती 2 बाळं वाढवायला मला खूप जास्त सगळं खाणं म्हणण्यापेक्षा जी औषध गोळ्या असतात ना ती मला इतकी खावी लागायची, इतक्या प्रोटीन पावडर, इतकं सगळं मला खावं लागायचं ना आदिती अनुष्काच्या वेळेस, तेव्हाच माझं ओव्हरवेट झालेलं आहे आणि ते तसंच राहिलेलं आहे। आणि त्यात कसं झालं, त्यांना सांभाळताना एकटीनं सांभाळण्यात इतकं माझं हे झालेलं आहे ना, ते जे 5-6 वर्ष होते ना ते कुणालाही सांगून समजणार नाही। मग त्या घाई गडबडीत खाण्याच्या वेळा नाही किंवा काय स्पेसिफिक असं खाल्लं पाहिजे, व्यवस्थित हेल्दी खाल्लं पाहिजे, तसं काहीही कधीच असं नव्हतं। फक्त ते मुलं सांभाळणं आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा ते खातं, त्यामुळे अनहेल्दी अवेळी खाणं हे सगळं, त्याच्यामुळे माझी बॉडी तशी झालेली। त्या खाण्यामुळे पण आणि मी इतके हेवी डोस घेतलेले आहेत ना, तर त्याच्यामुळे सुद्धा माझ्या वजनावरती काहीच परिणाम होत नाही। आणि मला पण आता त्या ताईनं कमेंट केली तशी माझी आई सुद्धा मला म्हणते वेट कमी कर, माझ्या जवळची खूप जास्त लोक आहेत ती सुद्धा म्हणतात वेट कमी कर, पण मला माहित आहे की मी काय स्ट्रगल केलाय आणि त्या ह्याच्यातून माझं वेट ते का वाढलेलं आहे ते मला माहिती। जेव्हा आदिती अनुष्का लहान होत्या ना तेव्हा ते कसंही कुठल्याही वेळेला काहीही खाणं आणि ती औषध गोळ्या जी खाल्लेत ना, जी इंजेक्शन मी घेतलेत ना त्या दोघींसाठी,
तर ते सुखात होतं का, तर माझी सेकंड प्रेग्नेन्सी होती ती ट्विन्स होती. पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये असतं तर म्हणजे हे झालं असतं. त्याच्यामुळे ना कुणालाही असं म्हणजे आपण सहज बोलून जातो वजन कमी करायला. आता अशी कितीतरी लोक आहेत माझ्या जवळची, समोर माझ्या 30-30 किलो वजन कमी केलेत. मला ती सहज सांगतात की कसं वजन कमी करायचं, काय करायचे. माझ्या रिलेटिव्हमध्ये कितीतरी आहेत, आता व्हिडिओ सुद्धा बघतात, ते सुद्धा म्हणतात की असं वजन तुझं 2 महिन्यात खाली होईल. पण एक सांगू का, माझं माइंड सेट झालेलं आहे, मला वजनच कमी करायचं नाही. काय व्हायचंय ते होऊ दे, मी जशी आहे तशी. आणि बास, माझे आई वडील मला म्हणतात ना छान दिसती, बस झालं. बाकी मला काही हे नाही, म्हणजे मला काही वाटत नाही त्याचं वजनाचं. आणि नाहीच माझं ना ते म्हणजे माझ्या हितच नाही अजून कुठे की ते सगळं असं हे करावं, डाएट करावं, एक्सरसाइज करावी, सगळं करावं, ते वेट लॉस करावं, सगळं तोंडावरती मारावं. आणि कितीही नाही म्हटलं ना, मी इतके रिसर्च केलाय ना वेट लॉससाठी, तर व्यायामापेक्षा सुद्धा ना वेट हे फक्त आणि फक्त खाण्यावरचं प्रमाण. आणि असं म्हणतात की सगळं खाल्लं खाऊन पण वजन नाही, जेव्हा पोट मारल तोंड पण ठेवेल ना तेव्हाच वजन कमी होतं. हे मी सगळं करून बसलेली आहे, मला सगळं माहीत आहे. मग एका पॉईंटला असं झालं की मला नाही वजन कमी करायचं, खरंच नाही करायचं, म्हणजे बघू. आणि आता सध्या माझं वय किती आहे माहिती आहे का, 33 रनिंग आहे माझं वय. अजून मी जेव्हा 40 वर्षाची होईन तेव्हा माझा मुलगा 20-21 वर्षाचा होईल, माझ्या मुली 15-16 वर्षाच्या होतील. मग ते जेव्हा शिक्षणाला बाहेर पडतील तेव्हा मी स्टेबल होईल आणि मग तेव्हा मी विचार करीन, असं माझं आहे. आता तुम्ही म्हणाल की मग हेल्दी आयुष्य जगण्यासाठी म्हणजे तसं वेटसाठी हे केलंच पाहिजे, पण माझं त्याबद्दल काही तसं एकदम सिरियस मत नाहीये की जगण्यासाठी म्हणून वेट कमी केलं पाहिजे असं मलाही नाही. मला पर्सनली असं ना जास्त कोणाचं म्हणजे माझा नवरा मला म्हणत नाही जास्त की वेट कमी कर. आता आमचं तर मेडिकल आहे, अशी 100चे 60 औषधं माहीत आहेत की ती खाऊन मी 4 महिन्यात तुम्हाला अशी दिसेल, अशी तुम्ही रोज बघताल व्हिडिओमध्ये. इतके औषध असतात ना की ती औषधं खाऊन ना लगेचच वजन कमी होतं. पण मी का नाही घेत, मला आता तो स्ट्रेसच घ्यायचा नाही. मी आत्ताशी म्हणजे असं म्हणतात ना रिलीज झाली, आत्ताशी त्या मुलाबाळांच्यातनं आत्ता थोडी मी बाहेर पडलेली आहे. इतका वर्ष फक्त ते घर मुलं हे तेच करत होती मी, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. ह्या सगळ्यात माझं हे झालं. आता मी जर सगळं असं म्हणजे स्ट्रिक्ट डाएट आणि सगळं हे करल तर माझ्या हिथं परिणाम होईल ना. म्हणजे ते आधी स्ट्रेस, तो सगळा लहान 3 मुलं एका वेळी एकटीनं सांभाळणं जोक नाही. आणि एकटीनंच मी सांभाळले, कुणीही नव्हतं माझी पोरं सांभाळायला, सगळं मला एकटीला करायला. तर 3 मुलं सांभाळणं काही जोक नाही. आत्ता कुठे तेजस ना बाहेर शाळेला गेलाय, आता मागच्या वर्षी जूनमध्ये तो गेलाय. ह्याच्या आधी 3 मुलं मी एकटीने सांभाळले. मग त्या सगळ्या ह्याच्यातनं त्या स्ट्रेसमधनं थोडीशी अजून मी बाहेर निघायचे आहे, माझं सगळं व्हायचं आहे. म्हणून मी आत्ता विचार केलेला आहे की बघा म्हणजे मी तर वेट लॉसच्या ह्याच्यात करणार नाही. आता तुम्ही म्हणाल मग रोग लागतात, बघू आता रोग लागला तर मग करीन, असं खरंच माझं मत आहे. कधी कधी ना आपण एखाद्या ह्याच्यात इतकं हे होऊन जातो ना, जसं की आता मी तुम्हाला तेच सांगते की माझं ते आत्तापर्यंतचं आयुष्य असं त्या घुसमटीतच गेलेलं आहे ना. आता पूर्ण सारखं ते एक्सरसाइज करून हे ते मला नाही शक्य, माझ्या ते ह्याच्यात नाही. आणि कधी कधी होतं ना की एक्सरसाइज करतो, सगळं वेट लॉससाठी सगळं ट्रेनिंग घेतो किंवा डाएट वगैरे करतो आणि हे आपलं म्हणजे माइंड स्थिर नसतं, तरी व्हायचा तो शरीराला व्याधी, तो त्रास होतोच आपण हॅप्पी नसलं तर. आणि जर आता माझं वेट आहे, मी हॅप्पी आहे, तर मला असं काही नाही. मी आता तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये मी किती कामं करत असते, दम भरत नाही, काही नाही, काही असं मला हे नाही. आता अक्षरशः माझं हितू खूप जास्त असं हे दिसतं ना, तर सगळ्यांना म्हणजे मी व्हिडिओमध्ये पण बघितलेलं की थायरॉइड असतो. मी माझे सगळे थायरॉइडचे चेकिंग केलेले आहेत, काही सुद्धा नाही. माझं ब्लड सगळं मी चेक करते, माझं सगळं माझ्या शरीरात व्यवस्थित आहे. तर असं काही नाही की माझं वेट आहे म्हणून मला पिरियड्सचे काय प्रॉब्लेम होतात, PCOS असं काही सुद्धा नाही आहे माझ्या शरीरात. त्याच्यामुळे ना आत्ता तरी मी रिलीज आहे. आणि मी म्हटलं की वेट कमी केलं पाहिजे, आपण हेल्दी राहिलं पाहिजे, बरोबर आहे, ही सुद्धा ती नाण्याची दुसरी बाजू आहे. पण ना मला आत्ता ते नाही करायचं. मी म्हटलं माझी मुलं, माझ्या 40शीत माझी मुलं 20-16, आदिती अनुष्का 15 वर्षाच्या होणार आहेत, तेजस 20 वर्षाचा करेक्ट होणार आहे का, तर तेजस मला वयाच्या 20व्या वर्षी झालेला आहे. त्याच्यामुळे ना माझी मुलं माझ्या 40शीत भरपूर मोठी झालेली असणार आहेत. म्हणून मग मी तेव्हा बघीन, मग प्रयत्न करीन. पण आता मला सध्या त्यात घुसायचं नाही की उपाशी राहणं. आणि ना स्ट्रिक्ट डाएट करावंच लागतं. कोणतंही प्रोडक्ट घ्या तुम्ही, खाण्यावरती बंदी. असं नाही की माझं वजन जास्त आहे म्हणून मी इतकं खाते वगैरे,
तसं नसतं, त्या वेळा पाळाव्याच लागतात जेव्हा आपण प्रॉपर डाएट करतो. मग 2 महिने आपण डाएट करायचं आणि परत झालं. 2-4 महिने उलटले की परत आपलं ते रुटीन सुरू होतं. आपण संध्याकाळचं वगैरे भात सगळं खायला सुरू करतो, गोड खाय, परत ते तिथं येतं. तसं नाही मला करायचं तर एकदाच असं करायचं की ते पुन्हा हे करायचं म्हणजे नाही. आणि थोडंसं ना एकमेकींना एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला समजून घेतलेलं म्हणजे समजून घेतलं पाहिजे. नेहमी माझं असं म्हणणं असतं की एकमेकीला समजून घ्या. असं बॉडी शेमिंग किंवा असं काय करायचं नसतं. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, प्रत्येकाची स्थिती वेगळी असते. आता प्रत्येक स्त्री ही मूल जन्माला घालते, त्याच्यामुळे तिचं शरीर त्या ह्याच्यातून कसं होतं ना ते प्रत्येकीला माहीत आहे. मी तुम्हाला माझं सांगायला नको, तुम्ही मला माझं सांगायला नको. एकमेकींना समजून घेतलं ना तर आपल्या जगातले अर्धेच्या वरचे प्रॉब्लेम, भांडणं, शांतता होईल अख्ख्या जगात. म्हटलं तर बायकांनी एकमेकांचं हे करायचं. तर कालची कमेंट अशी नाही ताईनो, पण ना आपण सरळ बोट दाखवतो दुसऱ्याला की अरे ही किती बारीक आहे, अरे ही किती जाड आहे, हिला काय घरात बसून नुसते खाऊन. तसं नसतं. बॉडीचं एक ना स्ट्रक्चर झालेलं असतं, काय काय फेस करावं लागलं असतं. कित्येक स्त्रियांचे अबॉर्शन होतात, पहिलं मूल जन्माला घातलं की दुसरं खाली झालेलं, कितीतरी आता प्रॉब्लेम माहीत आहे तुम्हाला, कितीतरी गोष्टी होत राहतात. त्याच्यामुळे असं नसतं की म्हणजे तब्येत आहे म्हणजे आरामशीर खाऊन पिऊनच तब्येत आहे. शरीराचं ते तसं झालेलं. आणि माझं वैयक्तिक सांगायचं झालं ना तर माझं तर असंच मत आहे की मी आत्ता वजन वगैरे कमी करण्यात म्हणजे मला त्या ह्याच्यात पडायचंच नाही. मी जशी आत्ता आहे ना तशी ठीक आहे, अजून तरी मला काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणजे मी आहे त्यातच हॅपी आहे. उलट मला स्ट्रेस येईल असा एकदम, मी ह्याच्यात डिप्रेशनमध्ये जाईन की वजन कमी करायचं त्याच्यापेक्षा नको बाबा, ते टेन्शन पण नको, हे पण नको. आणि जसं माझं अजून चालू आहे बघू, मी 40-45 वर्षाची होस तोपर्यंत राहिली तर करीन वेट कमी. पण आता सध्या ठीक आहे. आणि ना असं म्हटलं जातं की म्हातारपणी त्रास होईल. आता कुणी बघितलंय हो म्हातारपणी, कोण राहणार आहे? असं काही नाही आहे की म्हातारपणी तुम्ही मी आपण नाहीच आहे ती पिढी. आत्ता जे आपले आई वडील आहेत ना, ज्यांच्या नशिबाने आजोबा आहेत अजून, तर चुलती वयस्कर, मामा मामी अशी जी लोक आहेत ना, ती शेवटची पिढी आहे आपली ओल्डमधली. आपण नाही ओल्डमध्ये जुन्यात जाणार आजी वगैरे, तसं नाहीच कोणी राहणार आहे. आत्ता चांगली लोकांचं कसं होतंय बघतोय. त्याच्यामुळे मला ती असं स्ट्रेस पण घ्यायचा नाही वजनाचा. आणि मी माझ्या ह्याच्यावरती एकदम कॉन्फिडन्स आहे. म्हणजे ना मी अशा ह्याच्यात राहते ना वावरती की माझं वेट एवढं आहे ना तर मला काहीच फरक नाही पडत. काय करायचंय दुसऱ्या कुणी, तुम्हाला काय करायचंय माझ्या वेटचं, असं म्हणजे माझं तो माझ्यात एक कॉन्फिडन्स म्हणा किंवा ॲटिट्यूड, स्पष्ट शब्द सांगितलं ना तर तो ॲटिट्यूड आहे की मी झाड आहे, तुम्हाला काय करायचंय, माझं मला दिसतंय ना चांगलं, बस झालं. बाकी जरी काही त्रास झाले, शारीरिक व्याधी वगैरे, तर ते मला होणार आहेत, तर तुम्हाला नाही होणार. ते माझं ज्याचं त्याचं होईल. आणि असा ॲटिट्यूड ठेवते, त्याच्यामुळे मला कधी अशी मी फॅट आहे आणि कधी माझा फोटो गुरगुरीत गोल आला आहे त्याचं मला काहीच वाटत नाही. तर एवढंच म्हणजे सांगायचं होतं की प्रत्येकाला समजून घेतलं ना तर ही वेळच येणार नाही. कोण कसं आहे, काय करायचं आपल्याला, तो जाड असू दे, तो काळा असू दे, तो गोरा असू दे, तो पांढरा असू दे, तो बारीक असू दे, कितीतरी. आता एखादे इतकं बारीक असतं त्याच्यात देखणं असलं तरी त्याच्या तोंडाकडे बघवत नाही, पाक हे असं आलेलं असतं. तर मग काय करायचं, त्याला काय म्हणायचं, त्याला काय आता काय त्याच्या अंगात आपण कापूस भरून त्याला फुगवायचं नाही. आणि हे जाड माणसांचं काय हवा काढायची, तसं नाही होत. प्रत्येक असतं ताईनो. असं चटकन एखाद्याला हर्ट केल्यासारखं, म्हणजे मला कमेंट आली म्हणून नाही, त्या कमेंटला मी अजिबात नाही म्हणत, फक्त त्यांनी मला सांगितलं की वजन तेवढं कमी कर, ठीक आहे. पण आपण एखाद्याला सहज बोलतो ना तर ते इतकं इझी नसतं सहज की अरे वजन वाढव रे, वजन कमी कर रे म्हणणं. ज्याचं त्याला देवानं दिलेलं असतं शरीर, ते तसं त्या पद्धतीने चाललेलं असतं. तर एवढंच मला म्हणायचं होतं. चला, व्हिडिओचा करते मी इथंच एंड. बघा, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. मी नेहमी तेच सांगते, आवडलं तर घ्यायचं, नाही आवडलं तर सरळ सोडून द्यायचं. काय करायचं आहे, पुढं जायचं, स्क्रोल करत राहायचं. आजचा जमाना कसा आहे, स्क्रोलिंगचा आहे. सरळ स्क्रोल करायचं, गेलं पुढं, स्क्रोल करायचं, गेलं पुढं. तसंच आपण पण जगायचं, स्क्रोल करत राहायचं. पण दुसऱ्याला तो काय करतोय हा काय करतोय ते सोडून द्यायचा. तसला स्वभाव एकमेकांच्यातलं बघायचा, आपण काय करतोय तेवढंच बघायचं. तर मला तर असंच आहे, माझ्या वजनाविषयी काही मला असं इतकं काहीच प्रॉब्लेम नाही. जशी आहे तशी आहे, फिट आहे मी आणि छान आहे. म्हणजे मी हॅप्पी आहे.
तर चला, जर 2 शब्द जास्त वाढीव गेले असले किंवा हर्ट वगैरे कोणाला असं वाटलं असेल की जास्तच बोलते, तर तसं काही नाही ताईनो. मला हे बोलावंसं वाटलं की आपण सहज एखाद्याला म्हणतो, एखाद्याचा म्हणजे इन्सल्टिंग वाटतं ना एखाद्याला की जाड आहे, असं नाही. आता माझ्यासारखी जी धीट आहे ती मला जाड म्हणा, नाहीतर मला पोतं काही पण म्हणा. आता जो आमचा फ्रेंड्स व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, सगळी मला गोल्याच म्हणते. ती खरं सांगते, गोलू मुलू काय पण म्हणत असते, मला नाही काय वाटत. आणि सगळे चिडवत असतात माझे फ्रेंड पण मला काहीच वाटत नाही. आहेच मी गोलू मुली, इतका ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्सने मी असते ना, मला नाही काय हाय. उलटी मी गुबगुबीत आहे, दिसती कशी म्हणते मी व्हिडिओ कॉलवरती, मी कशी दिसते, माझं तोंड कसं दिसतं, ह्या कॉन्फिडन्सने मी जात असते नेहमी. त्याच्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. एवढंच सांगायचं होतं. तर चला, खूप मोठा व्हिडिओ झाला आता, 12-13 मिनिटाचा व्हिडिओचा मी करते इथंच एंड. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय, शुभरात्री.